लोकेशन सोलापूर। सध्या मी सोलापूर शहरातील होडगी रोड या रस्त्यावर आहे। मध्यंतरी आम्ही जमजम न्यूज चॅनलवर होडगी रस्ता बंद होणार म्हणून बातमी प्रसारण केली होती। त्यानुसार आजपासून रस्ता बंद झालेले आहेत आणि रस्ता बंद करण्याचे कारण असे आहे की या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कंबर तलावात जे घाण पाणी जात असल्या कारणाने गटारीचे पाणी त्या ठिकाणी पाणीचे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे। गटारीचे पाणीमुळे अनेक रोगराईक आमंत्रण व्हायला लागले, डेंग्यू सारखे रोग निर्माण होऊ लागले। त्यामुळे 1.5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री भारताचे प्रधानमंत्री यांना पत्र पाठवून सदर कंबर तलावात पाणी दूषित होत आहे, गटारीचे पाणी मिसळून झाल्यामुळे पाणी दूषित असल्या कारणामुळे रोगाचा फैलाव निर्माण होत आहे। माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकारी मंत्र्या याकडे जातीने लक्ष देऊन विचार करावा। महानगरपालिकेतील अधिकारी आणि लक्ष देत नाही। कमीत मला वाटते 10 ते 12 वेळा महानगरपालिकेला याबाबत माहिती दिली आणि जमजम न्यूज चॅनलच्या माध्यमानुसार प्रसारण सुद्धा करून महानगरपालिकेला जाग केले, तरीसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कोणीही लक्ष दिले नाही। त्यामुळे कंबर तलावात आजतायक गटारीचे पाणी या ठिकाणी जात आहे। त्यामुळे पूर्णपणे कंबर तलावाचे पाणी दूषित झालेले आहे, तो पाणी धोकादायक झालेले आहेत। कंबर तलावाचे पाणी म्हणजे एक मोठा जहरसारखा निर्माण झालेले आहेत। त्या ठिकाणी पर्यटक येण्यास तयार नाही, आजूबाजू जाण्यासाठी त्यांनी कोणी तयार नाही। त्यामुळे तो वासामुळे लोकांना एक वेगळीच चिंता निर्माण झाली होती। होडगी रस्ता या ठिकाणी वसाहत आहे, अंतुळीकर नगर आणि होडगी रोड, किनारा हॉटेल परिसर आणि मेडिकल कॉलेज या भागातलं घाण पाणी सगळे कंबर तलावात जात आहे। जमजम न्यूज चॅनलने कमीत कमी 10 वेळा ही बातम्या प्रसारण केली, तरीसुद्धा महानगरपालिका दखल घेतली नाही। शेवटी आमच्या माहितीचे अधिकार प्रचार केंद्र आणि जमजम न्यूज चॅनलच्या वतीने 1.5 वर्षापूर्वी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही पत्र पाठवून याबाबत मागणीला जोर पकडले आणि ते मागणी मान्य केली आणि तात्काळ त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे जे पाईपलाईन आहे ते कंबर तलावात बंद करून त्याला वळवण्यात यावा म्हणून तो क्रॉसिंग करून होडगी रस्त्याच्या दिशेने तो ड्रेनेजचे पाणी सप्लाय करण्यासाठी ही कामे सुरू आहे आणि हा रस्ता बंद आहे। आम्ही महानगरपालिका आणि प्रशासन अधिकाऱ्यांचे आता म्हणजे आभार करतो की त्यांनी तात्काळ हे कामाला सुरुवात केली आणि जमजम न्यूज चॅनलच्या माध्यमानुसार आम्ही जे पाठपुरावा केला ते यश मिळवल्यामुळे आम्ही आमचे मॅनेजमेंट डायरेक्टर जे पण आहे, संचालक बोर्ड, त्यांचे पण मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि नागरिकांना सूचित करतो की सध्या होडगी रस्ता हा बंद आहे। या मार्गावर तुम्ही जाऊ नका। एक 4-5 दिवस फक्त हा काम पूर्ण झाल्यानंतर ना हे कामाला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकता हे कंबर तलावात घाण पाणी जात आहे, हे तुम्हाला दाखवतो। हे कंबर तलावात जे पाणी चालले घाण पाणी, यापूर्वी 2-3 वेळा महानगरपालिका प्रशासन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आम्ही याबाबत माहिती दिली होती, परंतु महानगरपालिकेचे अधिकारी त्यावेळी लक्ष दिले नाही। आता ते जजमेंट झाला, सध्या कंबर तलावात जे घाण पाणी निर्माण झालेले आहे त्यामुळे अनेक रोगाला आमंत्रण मिळत आहे। त्यासाठी तातडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम हाती घेतलेले आहे। त्यामुळे हा रस्ता बंद आहे। 14 तारीखपर्यंत मुदत दिलेली आहे। कामाची मुदत कमीत कमी मला वाटते ते 4-5 दिवसानंतर काम होईल।